नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोबीचं वरण. इथे मी कोबी घेतला आहे. कोबीला 2 भागामध्ये कट करून घ्यायचं. कोबीला उभं किंवा आडवं कट करून घ्या. अशा प्रकारे कोबी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला आहे. कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. इथे मी अर्धा कप मूग डाळ घेतली आहे. मूग डाळीला पण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. कोबी आणि मूग डाळ एकत्र करायचे. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2-3 पाकळ्या लसूण, अर्धा चमचा हळदी पावडर, थोडंसं मीठ. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आणि कुकरला लावून द्यायचं. कांदा, टमॅटो, कोथिंबीर कट करून घेतली आहे. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊन दिल्या आहेत. ते इथे आपला थंड झाल्याच्या नंतर कुकर ओपन करायचा. हे पहा किती छान शिजलं आहे ना. कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. त्यामध्ये लसूण कट करून टाकलं आहे. थोडंसं आलं, थोडंसं लालसर होऊन द्यायचं. त्यामध्ये कांदा ॲड करायचा, टमॅटो, इथे आपलं मूग डाळ आणि कोबी शिजलेला आहे तो त्यामध्ये घालायचा. अर्धा चमचा हळदी पावडर, आपल्याला किती घट्ट व पातळ पाहिजे नाही त्याप्रमाणे त्यात पाणी ॲड करायचं. चवीनुसार थोडंसं मीठ. तडका देण्यासाठी इथे मी 1 चमचा तूप घेतला आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग, कढीपत्त्याची पाने, लाल मिरची, थोडीशी मिरची पावडर, तडका वरणामध्ये ओतायचा आणि 2 ते 3 मिनटं व्यवस्थित उकळी येऊन द्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. हे पहा किती छान झालं आहे ना. मी एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते. हे वरण तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागतं. एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.